जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलंच चॅनल टिक्कर मराठी. तर या चॅनलवर सध्या आपण बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये ज्या लिपिक पदासाठी म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदासाठी रिक्त पदांची जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म भरायलाही सुरुवात झालेली आहे. तर या पोस्टसाठी आपण या चॅनलवर रिव्हिजन चालू केलेली आहे. ठीक आहे. स्पेशल 60 डेज 60 दिवसाची आपली विजेता सिरीज आहे. याच्यामध्ये आपण लिपिक पदासाठी जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत या प्रश्नांचा समावेश आपण केलेला आहे. तर सगळ्यांना हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. तर मराठी व्याकरणाचे प्रश्न गेल्या वर्षीचा जो पेपर आहे त्या पेपर मधले आणि त्या पेपरवर आधारित असे प्रश्न आपण आणलेले आहेत. त्यामुळे खरंच अगदीच महत्त्वपूर्ण सेशन आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे सेशन शेअर करायचंय आणि ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय, ज्या मोमेंटला आवडेल त्या मोमेंटला लाईक करायचंय. आधीच लाईक करा असं अजिबात म्हणणार नाही. ठीक आहे. तर सेशन शेअर करा, त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचू देत की ज्या विद्यार्थी मित्रांना खरी गरज आहे यासारख्या टॉपिकची किंवा यासारख्या रिव्हिजनची. चलो चालू करूया आपण आपलं लेक्चर. चला, मराठी व्याकरणाचा याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, मोहऱ्याचे एकवचन शोधा. मोहऱ्या या शब्दाचं एकवचन आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. काय शब्द आहे? मोहऱ्या. मग मोहऱ्या हा काय आहे? एकवचन शोधायचे म्हणजे हा शब्द काय आहे? आपला अनेक वचनी आहे. अनेक वचनी आहे. ठीक आहे. मग याचं एकवचन काय? मोहर, मोहरे, मोहरी, मोहोळ. आता आपण मोहरी अनेक वचनामध्ये सुद्धा मोहरीच म्हणतो, पण मराठी व्याकरणामध्ये मोहरीचं अनेक वचन मोहऱ्या झालेलं आहे. म्हणजे नियम काय तयार झाला? ई कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांत झालेले आहे. ठीक आहे. हा नियम लक्षात ठेवायचा आहे तुम्ही लोकांनी. मोहरीचं मोहऱ्या म्हणजे मोहऱ्याचं एकवचन मोहरी पर्याय तिसरा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक कोण आहेत? अपूर्वाईचे लेखक गंगाधर गाडगीळ, पु ल देशपांडे, अनंत काणेकर आणि काकासाहेब कालेलकर. कुठला पर्याय योग्य असेल? कोण आहेत? अपूर्वाईचे लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे आपले पु ल देशपांडे. पर्याय कुठला योग्य? तर पर्याय दुसरा योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती. तर या वाक्यातील विशेषणे आपल्याला शोधायची आहेत. बघा, विशेषण म्हणजेच काय? उत्तर तुम्ही द्या, स्पष्टीकरण मी देते. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून किंवा डायरेक्ट लिहून सांगणारा शब्द. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला आपण काय म्हणणार? विशेषण असं म्हणणार. पर्याय कुठला योग्य येणार? मग ओळखा. नाम कुठले? त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची लयलूट होती. तर बघा आता, बाग हे सुद्धा काय आहे? नाम आहे. रंगीत आणि सुगंधी फुलांची म्हणजे फुले सुद्धा काय आहे? नाम आहे. ठीक आहे. मग विशेषणे कुठली इलिमिनेट करू शकता तुम्ही? विशेषणे सांगितले, फुले नाम आहे, कॅन्सल झालं. बाग नाम आहे, कॅन्सल झालं. आता होती हे क्रियापद आहे, कॅन्सल झालं. म्हणजे राहिलं काय रे? हिरव्यागार, रंगीत आणि सुगंधी. मग हे तीन काय झाली? आपले विशेषणे झाली. कळतंय? पर्याय कुठला योग्य? मग पर्याय पहिलाच योग्य, जे की विशेषणे आहेत. एकाच नामाची नाहीये. हिरव्यागार हे बागेचं विशेषण आहे, रंगीत आणि सुगंधी हे फुलांचं विशेषण आहे. पण आपल्याला स्पेसिफिक एकाच नामाचं विशेषण सांगितलंय का? नाही. इथं फक्त सांगितले विशेषणे शोधा. म्हणजे फक्त विशेषणे बघायची आहेत. नाम वेगळी असली तरी इथे चालेल. ओके. चला, पुढचा प्रश्न आहे, रजत. रजत या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. रजत म्हणजे रौप्य,
रत्न, सुवर्ण आणि चंदन. तर ओळखा. समानार्थी शब्द म्हणजे शब्दसंग्रह खूप महत्वाचा आहे. काय येईल बरोबर? तर रजत, रजत म्हणजे चांदी. काय? चांदीचा समानार्थी शब्द आहे. जसा सोन्याचा समानार्थी शब्द सुवर्ण आहे, तसाच चांदीचा समानार्थी शब्द रजत आहे. मग चांदीला काय म्हणतात? काय म्हणतात चांदीला? सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक. बरोबर ना? मग रौप्य म्हणजे चांदी. लक्षात ठेव, रौप्य म्हणजे चांदी. मग रजतचा समानार्थी शब्द कुठला झाला? पर्याय पहिलाच. ओके. पुढचा प्रश्न, सत्यासत्य हा कोणता समास आहे? द्विगु समास, बहुव्रीही समास, वैकल्पिक द्वंद्व समास, अव्ययीभाव समास. ज्यांना ज्यांना सेशन आवडते त्यांनी सेशन लाईक करून घ्यायचे पटापट. चला बरं. आणि जास्तीत जास्त या कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदाची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे सेशन. आता सत्यासत्याचा विग्रह काय होतो? सत्य आणि असत्य. बरोबर. आणि म्हणणार का आपण इथे? नाही. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, पण एका वेळी एकच वापरणार आपण. तो सत्य बोलतो किंवा तो असत्य बोलतो. तो सत्य किंवा असत्य बोलतो असं आहे का? नाही ना. दोघांपैकी एकाचीच निवड आपल्याला एका वेळी करावी लागते. म्हणून हा समास कुठला आहे आपला? किंवा वा आपण ज्या समासामध्ये वापरतो त्याला म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास. काय? वैकल्पिक द्वंद्व समास. मग पर्याय कुठला योग्य येणार आपला? सत्यासत्य, वैकल्पिक द्वंद्व. दिलेली दोन्ही पदे प्रधान, पण एका वेळी एकाचीच निवड करावी लागते. पर्याय तिसरा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही कॅलेंडरचा महिना बदलला नाही. काय? तुम्ही कॅलेंडरचा महिना बदलला नाही या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियापद, कर्म, सर्वनाम, कर्ता. आता कुठल्याच शब्दाला अधोरेखित केलेले नाहीये, तर आपण ओळखूया कुठला शब्द असेल ते. ठीक आहे. बदलला नाही हे काय आहे? आपलं क्रियापद आहे, पण मोस्टली अधोरेखित क्रियापदाला नाही करत. ओके. कर्म आहे का? बदलणारे कोण? तुम्ही कॅलेंडरचा महिना बदलला नाही, बदलणारे तुम्ही. तुम्ही झाला कर्ता, बदलला तो काय? महिना. महिना झालं कर्म, तर महिन्याला अधोरेखित असू शकतं. ठीक आहे. महिन्याला अधोरेखित असू शकतं. त्याच्यानंतर तुम्ही हे काय झाले? सर्वनाम आहे. आणि कर्ता कोण आहे? तोच आहे. मग सर्वनाम आणि कर्ता दोघही दोन वेगवेगळ्या पर्यायांमध्ये विचारलं जाईल का? नाही विचारलं जाणार. म्हणजे आपल्याला अधोरेखित केलेला आहे महिना शब्दाला. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल इथे. कळालं? पण पेपरमध्ये असं नसतं. अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा असं असेल तर त्यांना तिथं अधोरेखित करावंच लागेल, नाहीतर प्रश्नाचा गुण द्यावा लागेल. लक्षात घ्या. कारण मग नक्की कुठल्या शब्दाला अधोरेखित कसं ओळखता येणार ना? आता माझा तेवढा अभ्यास झालाय, तुमचाही माझ्यासोबत राहून अभ्यास झालाय म्हणून तुम्हाला कळतंय. ओके. पर्याय दुसरा योग्य. लिंग विचारानुसार खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. लिंग विचारानुसार चुकीची जोडी म्हणजे कोणाचं लिंग चुकीचं दिलेलं आहे. नवरा बायको ओळखायचे फक्त आपल्याला, वेगळं काहीच नाहीये. वाघ, तो गोप, तो दास, तो काका. हे सगळे काय झाले रे? पुल्लिंगी झाले. पुल्लिंगाचं आपल्याला काय करायचंय? स्त्रीलिंगी करायचंय, म्हणजे विरुद्ध लिंगी करायचंय, म्हणजे नवरा बायको. वाघ, वाघीण, इनकारांत. गोप, गोपी, दास, दासी. नाही म्हटलं तरी इथं तुम्ही काकाच्या बायकोला मामी म्हणणारे का रे? जरी तुम्हाला नाही तुम्ही अभ्यास करत, मग तरी हे चुकेल का तुमचं? काकाच्या बायकोला काकी आणि मामीच्या नवऱ्याला मामाच म्हणणार ना. काका आणि मामी जोडी जुळेल का? जोड्याने हाणतील आपल्याला, त्यांची जोडी जुळवायला गेलो तर. हा, पर्याय कुठला योग्य? मग चुकीची जोडी पर्याय 4 मध्ये आहे. ठीक आहे. पुढे, त्यांनी पत्रातून सर्व वृत्त कळवले. कंसातील शब्दाचं पुल्लिंगी रूप शोधायचंय. भाऊजईला. त्यांनी कोणाला पत्रातून सर्व वृत्त कळवलंय? तर भाऊजई म्हणजे कोण रे? भाऊजई कोणाला म्हणतात? भावाची बायको. म्हणजे हे झालं स्त्रीलिंगी. म्हणजे विरुद्ध लिंगी म्हणजे तिच्या नवऱ्याला आपण काय म्हणणार ते आपल्याला इथे ओळखायचंय. भाऊजई कोणाला म्हणतो आपण?
भावाची बायको. भाऊजाई आणि जाव फरक आहे बरं. हा, मग भावाची बायकोला भाऊजाई म्हणतोय म्हणजे भावाला काय म्हणणार? ते चालायचं, भाऊच म्हणणार. पुल्लिंगी. बघा असे प्रश्न आजकाल विचारले जातात. पॅटर्न थोडासा वेगळा आहे इकडे. मग त्यांनी कोणाला पत्रातून सर्व वृत्त कळवलं? भाऊजाईचा नवरा म्हणजे आपला भाऊ. त्यांनी भावाला पत्रातून सर्व वृत्त कळवले. पर्याय तिसरा योग्य आहे का अवघड? चला, ज्यांना ज्यांना सेशन आवडते पुन्हा सांगणं आहे की माझं लाईक करून घ्या सेशनला. चला, नेक्स्ट क्वेश्चन. आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? केशवसूत, शांता शेळके, कुसुमाग्रज आणि अनिल. काय? आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हटलं जातं? सोपं एकदम, द्या उत्तर. कोण? आता कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर आहेत का ते? नाही. मग उत्तर कुठलं बरोबर आहे आपलं? केशवसूत. केशवसूत म्हणजेच कोण आपले? कृके म्हणजे कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हटलं जातं. त्यांचं टोपण नाव केशवसूत. ठीक आहे. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणाऱ्या कवितेला मुक्त रूपात केशवसूतांनीच सगळ्यांच्या समोर आणलेला आहे सगळ्यात पहिले, त्याच्यामुळे त्यांना हा मान दिलाय. ठीक आहे. पर्याय पहिला योग्य. नेक्स्ट क्वेश्चन. खाली दिलेल्या दोन वाक्यांचे अचूक म्हणजे बरोबर मिश्र वाक्य कुठलं आहे? उद्या दुकान उघडले पहिलं वाक्य, मी कपडे घेईन दुसरं वाक्य. आता याचं मिश्र वाक्यात रूपांतर करायचंय म्हणजे काय करायचंय तर एक अविकारी शब्द या दोघांच्या मध्ये आणायचा आहे. तो अविकारी शब्द गौणत्व सूचकचा प्रकार असला पाहिजे. म्हणजे एक तर तो स्वरूप दर्शक पाहिजे, एक तर तो कारण दर्शक मधला पाहिजे, एक तर तो उद्देश दर्शक मधला पाहिजे किंवा तो संकेत दर्शक मधला पाहिजे. संकेत बोधक, संकेत दर्शक म्हणू शकता तुम्ही. ह्या चारींपैकी कुठल्याही एका अविकारी शब्दाने वाक्य जोडलं पाहिजे. उद्या दुकान उघडले मी कपडे घेईल. इथंच आपल्याला कळतंय दुकान उघडलेलं नाहीये आणि कपडे घेतलेले पण नाहीये. असं झालं तर असं होईल मी, बरोबर ना? मग काय येईल बरोबर तिथे? अथवा येईल का नाही? अथवा तर आपला वैकल्पिक मध्ये आहे, विकल्प मध्ये. परंतु न्यूनत्व आहे, कारण आहे कारण बोधक मध्ये आणि जर तर पण आहे. ठीक आहे. उद्या दुकान उघडले कारण मी कपडे घेईल. घडलंय का? दुकान का उघडलंय उद्या? उद्या दुकान का उघडलंय? कारण मी कपडे घेईन असा अर्थ होतो. उद्या म्हणजे भविष्यवाणी आपण इथं करू शकतो का? नाही ना. जरी गौणत्व सूचकचा प्रकार असला कारण बोधक मधला, तरी वाक्याचा अर्थ व्यवस्थित पूर्ण झाला पाहिजे. म्हणून तिसरा सुद्धा चुकीचा. दुकान उघडले तर मी कपडे घेईल. उद्या दुकान उघडले तर मी कपडे घेईल म्हणजे जर उद्या दुकान उघडले, इकडे तर आहे म्हणजे इकडे जर हा असणारच. जर उद्या दुकान उघडले तर मी कपडे घेईल. पर्याय चौथा योग्य. समजले? समजले का? सोपं एकदम. राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्यरचनेचा प्रयोग ओळखायचा आपल्याला. कर्म भाव संकर प्रयोग, कर्म कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, भाव कर्तरी प्रयोग. एकदम सोपा प्रयोग आहे, काहीच पाठांतराची गरज नाहीये, फक्त कर्त्याला कडून प्रत्यय बघायचा आहे. राजाकडून आज्ञा देण्यात आली. देणारा कोण? राजा. राजा काय झाला? कर्ता. कर्त्याला जेव्हा कडून प्रत्यय असतो तेव्हा तो आपला प्रयोग असतो नवीन कर्मणी, जो इंग्रजीतून मराठीत घेण्यात आलेला प्रयोग आहे. नवीन कर्मणीच दुसरं नाव आहे कर्म कर्तरी प्रयोग. पर्याय कुठला योग्य? बाकी काहीच बघायचं नाही की कर्माचं लिंग वचन बदलून बघितल्यावर क्रियापद बदलतंय का ते.
जरी आपण कर्म बघितलं, दिल्या त्या काय आज्ञा, राजाकडून आज्ञा देण्यात आल्या, कर्माचं वचन बदललं. ठीक आहे, राजाकडून आदेश देण्यात आला, लिंग बदललं कर्माचं. म्हणजे नाही बदलून बघितलं तरी चालते, फक्त कर्त्याला कडून प्रत्यय बघितला, उत्तर आलंच पाहिजे नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी त्याला म्हणतात. पर्याय दुसरा योग्य. नेक्स्ट, गणपत बागेतले तण उपटतो आणि रस्त्यात फेकून देतो. अधोरेखित शब्द काय आहे? आता तण म्हणजे काय रे? गवत. बागेतले काय उपटतो? तण उपटतो. तण हे काय? सर्वनाम, क्रियापद, कर्ता, कर्म. बघा, सर्वनाम आहे का रे? तो, ती, ते, त्या, जो, जी, जे, ज्या, हा, ही, हे, ह्या, मी, आम्ही, आपण, तू, तुम्ही, यासारखं नाहीये, म्हणजे सर्वनाम येणार नाही. क्रियापद आहे का रे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा? तणण्याची क्रिया असते नाही. उपटतो आणि देतो ही क्रियापद आहेत, म्हणजे कॅन्सल. आता उरलं कर्ता की कर्म. तर गणपत बागेतले तण उपटतो. उपटणारा कोण? गणपत. गणपत कर्ता आहे आणि उपटले ते काय? तण. तण हे काय आहे? कर्म आहे. ठीक आहे, मग पर्याय कुठला योग्य आला आपला? पर्याय चौथा. प्रश्न बघा, कन्सेप्ट त्याच आहेत, फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने फ्रेम केले तिथे, तेच आपल्याला ओळखायचं असतं, बाकी काहीच नाहीये. पर्याय चौथा योग्य. आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा. आसवेचं एकवचन काय? आस, आसरा, आसू, आशा. आसवे हे काय आहे? अनेक वचन. स्टार्टिंग पण याच प्रश्नापासून झाले ना, याच म्हणजे वचनावर. अनेक असतील तर आसवे, एक असेल तर आपण काय म्हणणार? आसू म्हणणार, अश्रू. आसू, आसवे. पर्याय कुठला योग्य? उकारांतच अनेक वचन वेकारांत झालेलं आहे. ठीक आहे, आसू, आसवे. पर्याय तिसरा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, जीव खूप वेडा होऊन जायचा. साधं वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचंय. फक्त विधानार्थीचं उद्गारार्थी झालं पाहिजे, म्हणजे पूर्णविरामाच्या जागी फक्त उद्गारवाचक चिन्ह आलं पाहिजे. पण अट काय आहे? वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, बाकी तुम्ही काही पण बदल करा, पण अर्थ तोच राहिला पाहिजे. फक्त पूर्णविरामाच्या जागी उद्गार आला पाहिजे. बघा बरं, जीव खूप वेडा होऊन जायचा. जीव वेडा व्हायचा का? जीव असाच वेडा व्हायचा. जीव वेडा होऊ द्या. किती वेडा होऊन जायचा जीव? ट्युनिंग वरूनच समजून घ्यायचंय. पर्याय कुठला योग्य? मग पर्याय चौथा योग्य. उद्गारार्थी वाक्य. किती वेडा होऊन जायचा जीव, म्हणजे जीव खूप वेडा होऊन जायचा. अर्थ तोच राहिला ना, फक्त विधानाचं उद्गार मध्ये रूपांतरित झालं. प्रोत्साहन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. एखाद्याला प्रोत्साहन देणं म्हणजे उत्तेजित देणं, उत्तेजित करणं. एखाद्याला सपोर्ट करणं, एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त करणं, म्हणजे तो जे काम करतोय त्याच्यामध्ये त्याला की बाबा मी आहे तुझ्यासोबत, तू काय काळजी करू नकोस, तुला जे करायचं ते तू कर, मी तुझ्यासोबत नेहमी असेल, हे म्हणजे प्रोत्साहन देणे. मग परावृत्त, पाठिंबा, उत्तेजन आणि कौतुक. पाठिंबा, उत्तेजन, कौतुक जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत. परावृत्त करणं म्हणजे त्या गोष्टीपासून मागे खेचणं किंवा त्याची दिशा बदलवण्याचा प्रयत्न करणं, परावृत्त करणं. मग हे काय झालं? आपलं विरुद्धार्थी होणार. पर्याय कुठला योग्य? मग पर्याय पहिलाच योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. प्रश्न आवडले आहेत लाईक करायचे, स्पष्टीकरण आवडले लाईक करायचे, तर ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. आणि हे महत्वपूर्ण सेशन तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. स्टेटस ठेवली नाही याची लिंक तरी सुद्धा हरकत नाही बाळांनो, कारण जे तुम्हाला माहिती नाही, लपून लपून अभ्यास करतात लिपिक पदाचा, निदान त्यांना तरी फायदा होते तुमच्याकडून. चला थांबूयात, भेटूयात उद्या. तोपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट.